द्या थोडी दे. हां थोडंसं बेसन पण द्या थोडं. त्याच्यात काय द्या थोडं आचार दे. सोबत घेतला का बस. उद्या कुणी येणार असेल तर देतो पाठवून. One eternity later. बाला शेठचं या पे सरचे स्वागत सामान घेऊन. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज कुठं इंट्रो करतोय मला सुद्धा ते कळत नाही. काल बसून रेल्वे स्टेशन वरती इंट्रो होतोय आपला. आता तुम्ही म्हणत असाल हे सगळ्या बोरा विसरून अक्षरशः टीव्ही घेऊन कुठं चाललाय नाही. तुम्हाला सांगा पुढं ब्लॉग मध्ये तुम्ही पुन्हा बनतच राहा. ब्लॉगला मजा येणारच आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. होय बालाच तेच एवढं सुद्धा सामान घ्यायचं म्हणल्यावरती किती महाग लावतात. ₹1 सुद्धा कमी करत नाही. सुट्टे नसले की घेतच नाहीत, रिटर्न देतात. कसं आता तसंच नाही. मामो तर आप बहीण का 47 B247. सरक सरक उधर. बाय बाय. घेतला त्याला ते लगेच फोन लावते. तुला प्यायचं नाही. मंडळी लोणावळ्याचा व्यू असला भारी आहे का नाही. एक नंबर फील येतोय. आणि मुद्दाम संध्याकाळच्या टाइमला तर दिसतोच लोणावळ्याचा व्यू इतका भारी दिसतो का नाही. आता सध्या झाड आहेत, त्याच्या आधी शूट केलं तुम्हाला दाखवलं. इतकं मस्त व्ह्यू आहे लोणावळ्याचा. कसं आहे एक फायदा राहतो त्याचा. कधी आहे का नाही बाहेरचं विकत खाऊ द्यायचं नाही. इडली येते, वडापाव येतो, समोसा येतोय, मस्त थाळी बिळी येते. आणि आता हिनं सगळं जेवायला घेऊन आली. हे सगळं कधीतरी बाहेरचं खाऊ देत जा की ग. तर मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:30 आणि मी बसलेलो आहे दरवाज्यावर. कारण एसीच्या रूम मध्ये माझी तर बाई थंडीनं कडकड कडकड व्हायला लागलंय. इतकं गार वातावरण आहे. तरी मी 4 एपिसोड्स बघितलेला. तुम्ही म्हणत असाल इतका वेळ झाला काय बघतोय, तर के ड्रामा बघत होतो मी. सो मी एक सिरीज चालू केली आहे, व्हेन लाईफ गिव्स यू टीनेजर्स, या फिर टी काहीतरी आहे टीनेजर्स, आय कांट प्रोनाऊन्स इट, बट खूप चांगली सिरीज आहे अँड आय ऑल्सो लाईक इट. तर ती बघत होतो. आता त्याची चार्जिंग सगळी टॅबलेटची फुल डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे मी ठरवलं की आधी त्याची चार्जिंग फुल कंप्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचे एपिसोड्स आहेत ते आपण कंटिन्यू करू. सो आय एम स्टिल वेटिंग हिअर अंटिल वी हॅव सम रिलॅक्स टाइम. "24 hours later." झाली का झोप?
डोळे बघून कळतंय झोप झाली किती. फायनली वी अराइव्ह. तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहे माय सेकंड होम टाउन म्हणजेच उज्जैन, इंदोर. आता उज्जैनला आलो आहे आणि आता चाललो आहे पुढे. आमचे इम्रान भाई आलेत आम्हाला न्यायला. हे आलेत सोबत सामान घेऊन आणि बॅक साईडला पप्पा आहेत. हे पप्पा इथेच असतात आमचे उज्जैनला, दॅट्स वाय. सो आताशी आम्ही पोचलो आहे. वी जस्ट अराईव्ह ॲट 6 o'clock. आता जायचं एकदम थांबलं, आता लय वेळ झाला. अडीच वर्षानंतर आपली स्वतःची गाडी चालवणार ॲक्टिवा इथेच असेल. Here is it. One eternity later. नहीं तू कैमरा घुसा दे मेरे अंदर, घुसा दे. लय हाऊस होती हिला वापस यायची. सारस बॅक. मंडळी आलो, बसलो नाही तर वरचंच निघालो कॅन्टीनवरती. कॅन्टीन कोणती? आमची कॅन्टीन दाखवतो तुम्हाला गेल्यावरती. आता चला. Canteen by Avantika University.